तर सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवलेला आहे, पाठवलेला आहे। थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवलेला आहे। त्यांची आता राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या उपराष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा सोपवला आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेतली। तर काही तासांच्या विश्रांतीसाठी सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार या बारामतीहून एक दिवसापूर्वी पुण्याकडे त्यानंतर मुंबईकडे भल्या पहाटे त्या आल्या आणि त्यानंतर आता काही तासांच्या विश्रांतीसाठी सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळात 5 नंतर त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राष्ट्रवादीमध्ये अत्यंत वेगाने ह्या घडामोडी घडतायत। त्यानंतर आता ही एक बातमी समोर येते, काही तासांच्या विश्रांतीसाठी सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। एक दिवसापूर्वी त्या पुण्यात त्यानंतर मुंबईत आल्या होत्या, भल्या पहाटे मुंबईत आल्या होत्या आणि मुंबईमध्ये अनेक कायदेशीर बाबी ह्या सुरू आहेत, तांत्रिक बाबी ह्या सुरू आहेत। त्यानंतरची ही दृश्य समोर आलेली आहेत। सुनेत्रा पवार या काही तासांच्या विश्रांतीसाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत। थोड्याच वेळात त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। मात्र गेल्या 24 तासांपासून राष्ट्रवादीमध्ये अनेक राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडतायत। आधी सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पदासाठी नाव समोर आलं। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, अत्यंत वेगानं घडामोडी घडत असताना काही तासांच्या विश्रांतीसाठी सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। काय नेमक्या घडामोडी घडतायत? जगदीश, खरं तर मी देवगिरी या निवासस्थानी आहे, जे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं शासकीय निवासस्थान होतं आणि त्याच ठिकाणी काल रात्रीपासून खरं तर सुनेत्रा पवार या देखील पोहोचलेले आहेत। सध्या सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा त्यांचा राजीनामा दिलेला आहे आणि सुनेत्रा पवार यांची आता गटनेतेपदी निवड जी आहे ती सर्व निवड प्रक्रिया ही विधान भवन मुंबई या ठिकाणी संपन्न झालेली आहे। खरं तर सर्व राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार गटाचे ते या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांच्यानंतर गटनेतेपदी त्यांची वर्णी जी आहे ती सध्या लागलेली आहे। इथून पुढे समजा पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सर्व वरिष्ठ नेते हे पोहोचले होते आणि त्यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी प्रस्ताव जो आहे तो देखील दिलेला आहे आणि गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची आम्ही निवड केलेली आहे असा निरोप, अधिकृत निरोप पक्षातर्फे हा देखील त्यांना देण्यात आलेला आहे। आता तिकडनं मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे राजभवनावर, लोकभवनावर जे आहे एक अधिकृत पत्र जे आहे ते आता जाणार आहे, निवेदन जाणार आहे। उपमुख्यमंत्रीपदी महायुती सरकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही एकत्रित आहेत आणि त्यामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची आता वर्णी अवघ्या काही वेळात, अवघ्या काही तासात, पुढच्या 1.5 तासात त्यांचा शपथविधी सोहळा हा संपन्न होणार आहे आणि त्यासाठीच आता सर्व हालचाली ज्या आहेत त्या वेगवान सुरू असताना दिसून येत आहेत। खरं तर दादांचं निधन झाल्यानंतर सर्व हालचाली या वेगवान होताना दिसून येत आहेत। एकीकडे शरद पवार बारामतीमध्ये सर्व बारामतीकरांच्या भेटी घेताना दिसून येत आहेत, तर काही वेळ आधीच रोहित पवार यांनी विपिन जाधव जे दादांसोबत मृत झाले होते, ज्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यांच्या परिवाराची भेट तुम्हाला थोड्या वेळासाठी मी थांबवतो, तुम्ही असेच जोडलेले राहा। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, राजभवनाकडे ही सर्व वाहनं चाललेली आहेत। राजकीय घडामोडी जोरदार वेगानं सुरू आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठीची संपूर्ण तयारी ही झालेली आहे आणि आता काही वेळामध्येच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। तर ही राजभवन परिसरातील दृश्य आहेत। राजभवन परिसरामध्ये हालचालींना वेग आलेला आहे। 2 दृश्य, एकीकडे उपमुख्यमंत्री पदासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे, तर दुसरीकडे आता राजभवन परिसरामध्ये हालचालींना वेग आलेला आहे। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या शपथ घेतील आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत। काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, तो आता राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला आहे। त्यामुळे सर्व तांत्रिक बाबी, कायदेशीर बाबी ह्या पूर्ण झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनकडे रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात सुनेत्रा पवार सुद्धा
या ठिकाणी येतील आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत. तर लोकभवन परिसरामध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठीची संपूर्ण तयारी ही पूर्ण झालेली आहे. राष्ट्रवादीचे नेते काही वेळापूर्वी आपण पाहिलं, राष्ट्रवादीचे नेते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.